अतिशय भावुक सुनेत्रा पवार, अदिती तटकरे, सना मलिक, धनंजय मुंडे या ठिकाणी उपस्थित आणि या सगळ्यांसमवेत सुनेत्रा पवार या विधान भवनात दाखल झाल्या आणि आता अगदी थोड्याच वेळात या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवार अत्यंत भावुक असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। हा आघात न पचणार आहे, पण पक्ष चालवणं, राज्य हाकणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी। जसं छगन भुजबळ देखील म्हणाले की हे संविधानिक पद आहे, ते फार काळ रिक्त ठेवता येत नाही, याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि ती अगतिकता, ती कणखरता त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीवर पाहायला मिळते। सुनेत्रा पवार या विधिमंडळ परिसरात जेव्हा पोहोचल्या तेव्हाची ही दृश्य लॉबीतली, तर दुसरी दृश्य नवाब मलिक यांच्याकडून अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात येते। सूरज चव्हाण सुद्धा आपण या क्षणी पाहतोय। अजित पवार यांचं हे दालन, युगेंद्र पवारांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न। युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रसार माध्यम प्रयत्न करताना दिसत आहेत, पण या सगळ्याविषयी आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, सध्या काहीही बोलणार नाही अशी भूमिका युगेंद्र पवार यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ तर सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल। राष्ट्रवादीची गटनेतेपदाची बैठक आता सुरू झालेली आहे। सुनेत्रा पवारांची गटनेतापदी निवड होणार आहे। सुनेत्रा पवारांच्या नावाचा दिलीप वळसे पाटील यांच्याकडून प्रस्ताव मांडला जाईल।